हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत मासे फ्राय. तर मी या ठिकाणी हलवा आणि बोंबील घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणार आपण वाटण आधी तयार करूया. अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं मी वाटण करून घेतलेलं आहे. मार्केटमधून छान क्लीन फ्रेश मासे आणलेले आहेत बाबांनी. ते छान क्लीन करून मी त्याला कोकमचा रस लावून ठेवलेलं. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धणे पावडर आणि हे केलेलं वाटण मॅरिनेट करून बाजूला ठेवायचं आहे. मी हलव्याचे आधीच व्हिडिओमध्ये दाखवलेले 2 पीस बाजूला ठेवलेले, का तर आमच्या घरातले सर्वात छोटे डॉन आहेत रुद्र आणि नऊ, त्यांच्यासाठी मी बाजूला काढून ठेवलेले, कारण की ते मुलांना तिखट ऑफकोर्स नाही आवडत, म्हणून ते थोडं हळदीमध्ये फ्राय करत आहे मी बाजूला. तर त्याच्यानंतर आपल्याला मासे फ्राय करण्यासाठी कोटिंग करणार आहोत. ते आहे 3-2.5 चमचे मी तांदळाचं पीठ घेतले, 1 चमचा बेसन, 1 चमचा रवा आणि त्याच्यामध्ये पण मी थोडंसं हळद, तिखट, मीठ टाकलेलं आहे. ते छान मिक्स करून घ्यायचा आणि आपले मासे फ्राय करायला घ्यायचे. त्यासाठी लागणारा आपल्या घरात जो तुम्ही नेहमी वापरता तो तवा किंवा पॅन वगैरे घ्यायचा. त्याच्यामध्ये आपले मासे फ्राय करायला ठेवायचे. छानपैकी गोल्डन फ्राय होईपर्यंत त्यांना आलटून पालटून फ्राय करायचं आहे. बघा बाजूला पण त्या डॉनचे दोघांचे पण मासे फ्राय होतात ते. आणि छान आपल्या कोकणी माणसांना काय हवं आहे आणखीन, फ्रायडे, संडे आणि वेनसडेला नॉनव्हेज असल्याशिवाय वाटतच नाही की आज फ्रायडे किंवा संडे वगैरे आहे. छानपैकी आपले मासे फ्राय करून झालेले आहे. जेवण पण खूप उत्तमाचं गेलेलं आमचं त्या दिवशीचं. बाबांना लागतं नॉनव्हेज आमच्या घरामध्ये. आणि अशा प्रकारे मी हे छान प्लेट सजावट केलेली व्हिडिओसाठी. आणि तुम्हाला कशी वाटली माझी व्हिडिओ आणि माझा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.